जाऊ दे. आई. अरे आलीस. हो. वा. थँक्यू. वा, आत्ताच कळते छान झालंय. खूप छान झालंय सई, मस्त. थँक्यू आई. सई, मला ना असं जाणवते की तू ट्रिप वरून आल्यापासून खूप अस्वस्थ आहेस. देवांश आणि तू दोघंही आमच्यापासून काहीतरी लपवत आहे, पण तू मला सगळं सांगितलंच पाहिजेस असा माझा काही आग्रह नाहीये. तू खमकी आहेस माहितीये मला, पण एक लक्षात ठेव, मी तुझी फक्त सासू नाहीये, मैत्रीण सुद्धा आहे. त्यामुळे तुला जर मन मोकळेपणाने व्यक्त व्हावंसं वाटलं तर मी आहे. आई, खरं सांगू, जेव्हा तुम्ही माझ्याशी असं बोलता ना तेव्हा खरंच मला खूप बरं वाटतं, आधार मिळाल्यासारखं वाटतं. पण जेव्हा कधी मला काही वाटेल तर तेव्हा मी नक्कीच तुम्हाला सगळं काही शेअर करेन. नक्की नक्की. मैत्रीण आहात ना माझी. बरं, चहा घ्या, थंड नाही. काय चाललंय यांचं? थँक्यू. मिसेस वाघ. गुड मॉर्निंग सर. माझ्या मॉर्निंगची वाट लावून गुड मॉर्निंग काय म्हणताय तुम्ही मला? काय झालं सर? मला सांगा, हे प्रेझेंटेशन मधलं प्रूफ रिडिंग करणं माझं काम आहे का? सॉरी सर. सॉरीचं काय करू मी तुमच्या? एक गोष्ट धड नाही आहे प्रेझेंटेशन मध्ये. आता हे नंबर सुद्धा नीट टॅली केले नाही होते. मला सिरियसली कळत नाही, मी आता नवीन प्रोजेक्टवर फोकस करू की तुमच्या या चुका सुधारत बसू? काय चाललंय मिसेस वाघ? कुठे लक्ष आहे तुमचं? नाही, आणि मी तुम्हाला त्या दीक्षितांचं हे सांगितलं होतं अपडेट घ्यायला, त्याचं काय झालं? हो प्लीज, आता कारण देत बसू नका. जर या छोट्या छोट्या गोष्टींमध्ये पण मला लक्ष द्यावं लागणार असेल तर तुम्हाला या गोष्टीसाठी अपॉइंट करण्यात काय पॉइंट आहे मला सांगा. सर पण ते बोलले भैरवी मॅडम जॉईन झाल्याशिवाय आम्ही अपॉइंटमेंट देणार नाही. भैरवी मॅम ऑफिसला नाहीयेत तर आपण सगळ्यांनी घरी बसायचंय का? आणि अनिकानं सांगितलं तुम्ही मला हे सगळं? एक गोष्ट लक्षात घ्या मिसेस वाघ, भैरवी मॅमच्या ऍब्सेन्स मध्ये पण आपली ऑफिस मधली कामं नीटच व्हायला हवी ऍट एनी कॉस्ट. ही कारण याच्यानंतर अजिबात द्यायची नाही आम्हाला, प्लीज. ओके, सॉरी सर. काय चाललंय यांचं? देवांशने कबूल केलं नाही तरी भैरवी मॅडम नसल्यामुळे त्यांना किती त्रास होतोय ना हे दिसतंय. घरी त्यांची कमतरता तर जाणवतेच आहे, पण ऑफिसची सगळी घडी बिघडलेली दिसते. सगळं पूर्ववत करायचं असेल तर लवकरात लवकर भैरवी मॅडमला परत आणायला हवं. आणि हे तेव्हाच शक्य होईल जेव्हा देवांशच्या हल्ल्यामागचा आणि किडनॅपिंग मागचा खरा चेहरा समोर येईल. वाव मम्मा, काय मस्त घमघमाट येतोय ग. काय बनवतेस? डोसा ग. माय फेवरेट. दे 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 लवकर दे, मला खूप भूक लागलीये. देते देते, तुझ्यासाठीच बनवलाय, तुला खूप आवडतो ना, मला माहितीये. आणि रिया, आता सरळ बाहेर जाऊन बसा. का? नाही, तुम्हाला आवडत नाही ना मी तुमच्या रूम मध्ये आलेलं, मग माझ्या किचन मध्ये कशाला उगाच तुमची लुडबुड. बाहेरच बसा. करेक्ट आहे मम्मा तुझं. जाऊ दे, मी खाते, मला खूप भूक लागली.
वाव मम्मा, काय यम्मी दिसतंय हे. वाव मम्मा, अमेझिंग झाला डोसा. आणि बटाट्याची भाजी तर आहा. वाव. मम्मा, मला पण दे ना खायला. ह्याच्या आधी तर मी येऊन बसलो इकडे. रिया, मला काय ऐकू नाही आलं ग. नाही येते ना, चांगली गोष्ट आहे, नकोच ऐकूस. तू का मम्मा, बस काय मम्मा, आता माझ्यावर चिडणार तू? हो, मग काय चिडायचा अधिकार तुला एकट्याला दिलाय? चांगली गोष्ट आहे, नकोच ऐकूस याचं. आणि मला अजून एक डोसा दे. एक खादाडे, तुझ्यामुळे घडलंय सगळं. माझ्यामुळे? मग ही बोलली म्हणून मी असं वागलो मम्मा, नाहीतर मी असं कधी वागतो का? कधीच नाही. हिने आपल्यात भांडणं लावले. मी डोकं फिरवलंस ना तू माझं. मी डोकं फिरवलं आहे तरी काय डोकं फिरायला? मम्मा हिला सांग ना. एक मिनिट, काय चाललंय ग तुमचं सकाळी सकाळी? मला इथे माझी कामं करू दे. रिया, पटपट खा, मला माझी कामं आहेत. ते सगळं जाऊ दे, तू आधी इकडे ये. आणि मम्माला सॉरी म्हण. तू इकडे ये, ते आम्ही आमचं बघून घेऊ. मम्मा, तुला माहित नाही मी असं कधी चिडत नाही, पण काय ग हल्ली ना माझे फार मूड स्विंग्स होतात. सॉरी शब्द राहतोय जरा. तू थांबते का जरा? बोलतोय ना मी. बोल बोल. मम्मा, मी चिडत नाही, तुलाही माहिती आहे ना, पण काय मी ती हल्ली ना फार अशी चिडचिड आणि मला असं. सॉरी शब्द राहिला पुन्हा. तू थांब ना, मी काहीतरी बोलतोय. बोल ना मग पटकन. तू थांब. मम्मा, मी ते मला तुझ्याकडून सॉरी नकोच आहे, कळलं का ओम्या? आई आहे मी तुमची. एवढ्या तेवढ्या गोष्टींवरून चिडले ना तर माझंच काही खरं नाही. खरंच नकोय मला तुझं सॉरी, पण मला एक प्रॉमिस हवं. कसलं प्रॉमिस? ओमी, अरे ती म्हणते तर कर की प्रॉमिस. थांब ना, मी बोलतोय. मला माहितीये की तुम्ही दोघं आता मोठे झाला, तुम्ही वेडवाकडं कधीच वागणार नाही, हेही माहितीये. पण तरी मला एक वचन हवंय. आयुष्यात जेव्हा तुम्ही एखादा मोठा निर्णय घ्याल तेव्हा मला विश्वासात घ्याल. एवढंच ना मम्मा, प्रॉमिस. प्रॉमिस. पण मग मला पण तुझ्याकडून एक प्रॉमिस हवं.